नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 28 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच कोणत्या देशाचे सध्याचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचा दौरा केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अमेरिका। स्पष्टीकरण: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी नुकताच भारताचा दौरा केला आहे। अमेरिकेचे सर्वोच्च मुत्सद्दी म्हणून मार्को रुबियो यांची ही पहिलीच अधिकृत भारत भेट होती। या दरम्यान त्यांनी नवी दिल्ली येथे आयोजित क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही सहभाग घेतला। आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी। तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर संचालकपदाचा राजीनामा दिला। ऑक्टोबर 2026 मध्ये G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन अमेरिकेत केले जाईल। संयुक्त राष्ट्र वन मंचाची 21वी आवृत्ती अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती। अमेरिकेने प्रोजेक्ट फ्रीडम सुरू करण्याची घोषणा केली। सिप्री 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानावर आहे। अमेरिकेच्या संसदेत H-1B व्हिसा कार्यक्रम 3 वर्षांसाठी स्थगित करण्यासंबंधीचे विधेयक सादर करण्यात आले। डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये आर्क डी ट्रम्प स्मारकाच्या योजनेचे अनावरण केले। प्रश्न 2, नुकतेच सरकारने अनुसूचित जाती योजनांच्या वास्तविक वेळ म्हणजेच रिअल टाईम देखरेखीसाठी कोणते पोर्टल आणि मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, PM अजय। स्पष्टीकरण: नुकतेच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे अनुसूचित जाती योजनांच्या अंमलबजावणीसाठी आणि वास्तविक वेळ देखरेखीसाठी PM अजय पोर्टल आणि अजय मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आले आहेत। हा निर्णय देशभरातील 47,000हून अधिक अनुसूचित जाती बहुल गावांमध्ये राहणाऱ्या 40 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांचा सामाजिक आर्थिक विकास पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक करण्यासाठी घेण्यात आला आहे। प्रश्न 3, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने जलसंधारण संरचनांच्या जीर्णोद्धारासाठी वंदे गंगा जल संरक्षण जन अभियान 2026 सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, राजस्थान। स्पष्टीकरण: जलसंधारण संरचनांच्या जीर्णोद्धार आणि संरक्षणासाठी राजस्थान सरकारने वंदे गंगा जल संरक्षण जन अभियान 2026 सुरू केले आहे। उद्देश: राज्यातील पाणीटंचाईचा सामना करणे आणि ऐतिहासिक तलाव, पायविहिरी म्हणजेच बावडी आणि कालव्यांची स्वच्छता व जीर्णोद्धार करून जलसंधारण ही एक लोकचळवळ म्हणजेच जनांदोलन बनवणे हा आहे। राजस्थान राज्याची माहिती: राजधानी जयपूर, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे। राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे। आता पाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी। ऑइल इंडिया लिमिटेडने राजस्थानच्या दांडेवाला क्षेत्रात नवीन वायुसाठा शोधला आहे। राजस्थानमधील पहिल्या सेमीकंडक्टर निर्मिती समूहाचे म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरचे उद्घाटन भिवडी येथे करण्यात आले। राजस्थान सरकारने वादाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली सार्थक नाम मोहीम मागे घेतली आहे। भारतीय सैन्याने राजस्थानच्या पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये ब्रह्मास्त्र सराव आयोजित केला होता। एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार नूतनीकरणक्षम ऊर्जेमध्ये राजस्थानला पहिले स्थान मिळाले आहे। राजस्थान सरकारने औद्योगिक पार्क धोरण 2026 लॉन्च केले आहे। राजस्थानमध्ये असलेल्या प्रसिद्ध माउंट अबूचे नाव बदलून अबुराज करण्यात आले आहे। भारतीय सैन्याने पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये अग्निवर्षा लष्करी सराव केला। प्रश्न 4, नुकतेच शास्त्रज्ञांनी कोणत्या राज्यातील लिग्नाइट कोळशाच्या साठ्यात एक दुर्मिळ सूक्ष्म सूर्यफुलाच्या आकाराचे पायराइट खनिज शोधले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात। स्पष्टीकरण: शास्त्रज्ञांनी गुजरात राज्यातील लिग्नाइट कोळशाच्या साठ्यात या दुर्मिळ खनिजाचा शोध लावला आहे। हा शोध कच्छ खोऱ्यातील मतानोमड आणि उमरसाल खाणींमध्ये लागला आहे। या दुर्मिळ सूर्यफुलाच्या आकाराच्या खनिजाचे नाव पायराइट आहे, ज्याला सहसा मूर्खाचे सोने म्हणजेच फूल्स गोल्ड असेही म्हटले जाते। हा अभ्यास भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT-ISM धनबाद आणि बनारस हिंदू विद्यापीठच्या भूवैज्ञानिकांनी केला आहे। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। भारतातील सर्वात लांब समुद्र किनारा गुजरात राज्याला लाभला आहे। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। कोल इंडियाने गुजरातमध्ये 100 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प सुरू केला आहे। भारताचा पहिला हरित मेथेनॉल प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जात आहे।
भारताची पहिली MLFF टोलिंग प्रणाली गुजरातमध्ये सुरू करण्यात आली आहे. अहमदाबाद रेल्वे डेपो हा जल तटस्थ म्हणजेच वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो म्हणून नावारूपास आला आहे. प्रतिभावान खेळाडूंच्या DNA मॅपिंगसाठी गुजरातमध्ये क्रीडा जिनोमिक्स कार्यक्रम लॉन्च करण्यात आला आहे. भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पासाठी पहिल्या विशेष आर्थिक क्षेत्राला म्हणजेच SEZला धोलेरा येथे मंजुरी देण्यात आली आहे. गुजरात पोलिसांकडून नारित नावाचे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI साधन लॉन्च करण्यात आले आहे. प्रश्न 5. नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोठे आम्हा दीदी बहिणी बस सेवा सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. सिक्कीम. स्पष्टीकरण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे आम्हा दीदी बहिणी बस सेवा सुरू केली आहे. या उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये ही महिलांसाठी एक विशेष आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. या गुलाबी म्हणजेच पिंक शहरातील बसेसचे संचालन आणि व्यवस्थापन चालक आणि वाहकासह पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारेच केले जाते. सिक्कीम राज्याची माहिती. राजधानी गंगटोक. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग. राज्यपाल ओमप्रकाश माथुर. सिक्कीम हे भारतातील पहिले 100% सेंद्रिय शेती करणारे राज्य आहे. आता पाहू सिक्कीमशी संबंधित इतर चालू घडामोडी. 16 मे 2026 रोजी सिक्कीमचा 51वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. युनेस्कोने सिक्कीमसोबत बांबू, वेत आणि लाकडापासून बनवलेल्या रुसोम पुलांच्या अभियांत्रिकी पद्धतींचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी भागीदारी केली आहे. सिक्कीम हे देशातील पहिले कागदविरहित न्यायव्यवस्था म्हणजेच पेपरलेस ज्युडिशियरी असलेले राज्य घोषित करण्यात आले आहे. भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सिक्कीम सुंदरी हे सीमा रेडिओ केंद्र लॉन्च केले आहे. भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कोरने सिक्कीममध्ये ऑपरेशन हिमसेतू लॉन्च केले आहे. सिक्कीमची स्तुती प्रधान हिची जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. प्रश्न 6. नुकतीच 11वी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नवी दिल्ली. स्पष्टीकरण. नुकतीच 11वी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्ली येथील हैदराबाद हाऊसमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे यजमानपद भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी भूषवले होते. क्वाडमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा समावेश आहे. प्रश्न 7. नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांनी कोठे प्रहरी संमेलनाला संबोधित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. राजस्थान. स्पष्टीकरण. गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या सांचू पोस्टवर सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या प्रहरी संमेलनाला संबोधित केले. हे संमेलन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसाठी आयोजित करण्यात आला. हा दौरा मे 26 रोजी पूर्ण झाला. प्रश्न 8. नुकताच कोणत्या राज्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला पांढरा गिधाड आढळला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मध्य प्रदेश. स्पष्टीकरण. मध्य प्रदेशातील चंदेरी वनविभागातील गिधाड गणना मोहिमेत इजिप्शियन व्हल्चर म्हणजेच पांढरा गिधाड आढळला. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ म्हणजेच IUCNने या पक्षाला नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्यांच्या श्रेणीत ठेवले आहे. यात मोहिमेत एकूण 45 गिधाडे आढळून आली. मध्य प्रदेश राज्याची माहिती. राजधानी भोपाळ. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव. राज्यपाल मंगूभाई सी पटेल. भारतात सर्वाधिक वन क्षेत्र मध्य प्रदेश राज्यात आहे. आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. मध्य प्रदेशच्या धार येथे असलेले भोजशाळा कमल मौला मशीद संकुल मंदिर घोषित करण्यात आले आहे. कार्बन शोषून घेणारे भारतातील पहिले शेवाळ वृक्ष भोपाळमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. 5 दिवसीय एकात्मपर्व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन ओंकारेश्वर येथे करण्यात आले. प्रगत कृषी मेळावा 2026 चे आयोजन मध्य प्रदेशातील रायसेन येथे करण्यात आले होते. भोपाळ पासपोर्ट कार्यालयाने ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू केल्या आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी मध्य प्रदेशातून फेअर से फुर्सत योजना सुरू केली. बोत्सवाना देशातून आणलेल्या 9 चित्त्यांना भारतातील कुनू राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या व्याघ्र प्रकल्पात म्हणजेच टायगर रिझर्व्हमध्ये कॅनाईन डिस्टेंपर व्हायरस म्हणजेच CDV मुळे एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कान्हा व्याघ्र प्रकल्प. स्पष्टीकरण. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कान्हा व्याघ्र प्रकल्पात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाघिणटी 141 आणि तिच्या 4ही बछड्यांचा अवघ्या 9 दिवसांच्या आत मृत्यू झाला, ज्यामुळे भारतातील संपूर्ण वन्यजीव समुदायाला मोठा धक्का बसला आहे.
प्राथमिक तपासणीत या मृत्यूचे कारण जीवघेणा कॅनाईन डिस्टेंपर व्हायरस म्हणजेच CDV असल्याचे सांगितले जात आहे. प्रश्न 10. नुकतेच कोणत्या देशातील डॉक्टरांनी 3000 किलोमीटर अंतरावरून हैदराबादमधील एका रुग्णावर यशस्वी रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. चीन. स्पष्टीकरण. चीनमध्ये बसलेल्या भारतीय यूरोलॉजिस्ट डॉक्टर सय्यद मोहम्मद गौस यांनी तब्बल 3000 किलोमीटर दूर असलेल्या हैदराबादमधील रुग्णावर यशस्वी रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया केली आहे. ही कामगिरी हायस्पीड 5G इंटरनेट आणि अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केली आहे. डॉक्टर गौस चीनमधील टोंगजी रुग्णालयात कार्यरत आहेत. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रेनमिनबी. अध्यक्ष शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. विक्रम दोराईस्वामी यांनी चीनमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे. ॲटलस ड्रोन स्वॉर्म प्रणालीचे अनावरण चीनने केले आहे. जगात संशोधन आणि विकासावर म्हणजेच R&D वर सर्वाधिक खर्च करणारा देश चीन बनला आहे. चीनच्या शेन्झेन विद्यापीठाने थेट कोळसा इंधन सेल विकसित केला आहे. प्रश्न 11. नुकतेच कोणत्या देशाने अणुसक्षम हायपरसोनिक ओरेशनिक क्षेपणास्त्र लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. रशिया. स्पष्टीकरण. अणुसक्षम हायपरसोनिक ओरेशनिक क्षेपणास्त्र रशियाने लॉन्च केले आहे. रशियाचा असा दावा आहे की हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र आणि पारंपरिक दोन्ही प्रकारचे वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम आहे. याची गती प्रचंड असून सध्याच्या हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे याला रोखणे अत्यंत कठीण आहे. रशिया देशाची माहिती. राजधानी मॉस्को. चलन रशियन रुबल. अध्यक्ष व्लादिमीर पुतिन. आता पाहू रशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. सरमत हे क्षेपणास्त्र रशियाने विकसित केले आहे. भारत रशियाकडून R-37M क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. रशियाने 2036 पर्यंत चंद्रावर एक विद्युत प्रकल्प म्हणजेच अणुऊर्जा केंद्र उभारण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. रशियाने व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे. प्रश्न 12. नुकतेच आपणापन या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. यांपैकी नाही. स्पष्टीकरण. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतेच आपणापन नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे आपले 35 वर्षांचे राजकीय अनुभव आणि आत्मीयतेचे क्षण मांडले आहेत. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकतेच तुलसी गबार्ड यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय गुप्तहेर संचालकपदाचा राजीनामा दिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. अमेरिका. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. अरुणाचल प्रदेशच्या मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट म्हणजेच ILPS प्रणालीला मंजुरी दिली आहे. 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये केले जाईल. सिप्री 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानावर आहे. शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने स्वीडनसोबत व्हीनस ऑर्बिटर मोहीम राबवण्याबाबत करार केला आहे. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये भीममंडळी पर्यावरण वारसा स्थळचे उद्घाटन केले. अंदमान आणि निकोबार येथे पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026चे आयोजन लखनौ येथे करण्यात आले होते. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA मध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया ठरला आहे. GI मानांकन प्राप्त आल्याच्या म्हणजेच अद्रक शेतीसाठी मिझोराम सरकारने अद्रक मोहीम सुरू केली आहे. ओडिशा सरकारने सरकारी वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरूमध्ये नवनिर्मित ध्यान मंदिरचे उद्घाटन केले. ग्रामीण स्वच्छतेमध्ये पूर्व क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बिहार बनले आहे. झारखंड सरकारने प्राथमिक शाळांमध्ये 0 प्राथमिक गळती दर म्हणजेच 0 ड्रॉपआउट दर साध्य केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेदरम्यान राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाणे अनिवार्य केले आहे. डेन्मार्कमध्ये आयोजित उबेर कप 2026चे विजेतेपद दक्षिण कोरियाने जिंकले आहे. हरियाणा सरकारने श्रममित्र ॲप लॉन्च केले आहे. कल्याणकारी योजना आदिवासी गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्तीसगड सरकारने जनभागीदारी सर्वात दूर सर्वात आधी नावाची मोहीम सुरू केली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच अधिकृतपणे अब्जाधीश बनणारे जगातील दुसरे फुटबॉलपटू कोण बनले आहेत? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.